पुणे विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये मोठा ड्रामा। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी। काकडेंसह सुनील टिंगरे यांनीही भरला उमेदवारी अर्ज। महायुतीमध्ये 17 पैकी 9 जागांवर बंडखोरी। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू। शिंदेंचा ममता बॅनर्जी होऊ शकतो, सत्तारांचा भाजपवर निशाणा। दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे। ठाकरेंच्या सेनेचे आमदार अंबादास दानवे यांचं विधान। तर ही दानवेंची वैयक्तिक भूमिका आहे, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये बंडखोरी। शिंदेंच्या सेनेकडून विप्लव बाजोरिया यांचा पत्ता कट। बाजोरिया यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। अहिल्यानगर विधान परिषदेसाठी दावा करणारे शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे ऐनवेळी घुमजाव। महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय। दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा वाढ। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 42 रुपयांची वाढ, तर 5 किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही 11 रुपयांची वाढ। घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ। किमतीमध्ये 2% वाढ झाल्यानं प्रति बॅरलची किंमत $93वर। इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज। राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। साताऱ्याच्या खटाव तालुक्यात गारांचा पाऊस, रस्त्यानं नदीचं स्वरूप। अहिल्यानगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस, झाडं आणि विजेचे खांब कोसळले। त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2500 रुपयांच्या तात्काळ दर्शन योजनेला भाविकांचा प्रतिसाद। एकाच दिवशी तब्बल 20 लाख रुपयांच्या दर्शन तिकिटांची विक्री। अवघ्या 4 दिवसात 1400 तिकिटांची विक्री। खासदार संदीपान भुमरेंच्या निवासस्थानी चोरी। मोबाईल फोन केला लंपास, चोर सीसीटीव्हीमध्ये कैद। खासदारांच्या घरात चोरी झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं हा निर्णय। हवामान सुधारल्यानंतरच यात्रेला पुन्हा परवानगी। 2-3 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होणार। 7 जूनपर्यंत कोकण गोव्यात विजांसह पावसाची शक्यता, तर उद्यापासून विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार। ऑपरेशन सिंदूरमुळे जगात भारतीय शस्त्रांची मागणी वाढली। ब्रह्मोस, आकाश आणि नेत्र खरेदी करण्यात अनेक देशांचं स्वारस्य। 21,000 कोटींचा करार।